हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत ना? मला माहिती आहे तुम्ही बऱ्याच असणार, कारण आपले तिथे बाकीचे काय आपले मैत्रिणी आहेत, कोण आहेत फ्रेंड, त्यांचं रोस्टिंग ते मी बघते, कमेंट नाही करू शकत. ठीक आहे ना, तर समजून घ्या. व्हिडिओ बघते मी सगळ्यांचे. काय प्रकरण समजलं नाही म्हणून थोडाफार ऐकलं मी. रात्री निवांत मी कानाला घालून ऐकेन गॉसिपचं काय प्रकरण. मला काय अजून पण माहिती नाही, तर मी रात्री थोडंफार ऐकलं आणि नंतर कानात रात्री सगळे झोपतील ना मस्तपैकी ऐकेल. तर यूट्यूबमध्ये ना कोणाचा कोणी भरोसा ठेवू नका. मी एक सांगते माहिती का माहिती आहे का, आता आपण एक रोस्टर आहोत किंवा आपण कोणाचं रिअल दाखवतो आहे, खोटा चेहरा लपवला असेल तर आपण दाखवतो. पण हे लोक आहेत, हे जे स्वतःला जे सेलिब्रिटी समजतात ना, म्हणजे काय असं त्यांना वाटतं की ते शाहरुख खान आहे की सलमान खान आहे का ऋतिक रोशन आहे, काय समजतात स्वतःला, की काय कुठली ऐश्वर्या राय समजतात की 1,20,000 1,50,000 2,00,000 5,00,000 असं झालं तर चला आपण सेलिब्रिटी आहोत असं समजतात. तर मला एवढं सांगायचं आहे की ते तुम्ही दाखवतात आहे ना, ते चुकीचं दाखवून तुम्ही मोठे म्हणजे एवढं दाखवलेलं आहे. म्हणजे माझा नवरा डॉक्टर आहे, चला डॉक्टर साहेबांच्या घरी सगळे गेले, सॉरी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेले आणि सगळ्यांनी इंजेक्शन लावले. डॉक्टरचं फीज नाही काय नाही, मस्त आपल्या घरात एक डॉक्टर आहे तर चला डॉक्टरला कलई करूया. सगळे लोक जातात डॉक्टरच्या घरी, सॉरी क्लिनिकमध्ये, असं आहे. आणि ते पण यूट्यूबर आहे, पैसे पण नाही घेऊ शकत, कळलं की नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे ठुमा 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 नाच गठुमा नाच गठुमा नाच गठुमा. ओ माय गॉड, एवढं नाचवतात की तुम्ही विचारच नाही, म्हणजे नका करू. एवढे लहान पोरीला कामाला लावलं ह्या लोकांनी. भारतामध्ये लहान मुलांना कामाला म्हणजे कुठल्याही शॉपमध्ये पण नाही घेत, 18 वर्षाच्या खाली नाबालिग म्हणतात. आणि आता तर सर्रासर हे लोक पिक्चर काढतात आहे, काय काय करतात आहे, म्हणजे मला समजत नाही. आई वडीलसुद्धा कसं आपल्या पोरी लोकांना एवढ्या लहान एजमध्ये पिक्चर शूटिंगला पाठवतात. हो, आई लोक सोन्याची अंडी देणारी मुलगी भेटलेली असते ना, मुलगी नाही बरं का, मुलगी. मला दादा समजलं आहे का? सोन्याची अंडी देणारी मुलगी भेटली असेल तर एक एक अंडी तर मिळून दे, त्या पोराचं जाऊन दे. एवढे लहान वयामध्ये त्या पोराचं आयुष्य बरबाद करून टाकतात हे आईवडील. जिथे त्यांना खेळायला पाहिजे, मस्ती करायला पाहिजे, मैत्रिणीवर फिरायला पाहिजे, तर तिथे फक्त हे ठुमा 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 करून बसतात. भलतंच चालू आहे. लहान एजमध्ये मुलं मोठी होऊन गेली. मुलं म्हणतात मी लहान असताना मी असं केलं होतं. अरे बाळा, तू आता लहानच आहे, काय बोलतायत ते तुम्ही? तर हा विषय मी साईडला ठेवते, आणि कारण याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे, कारण आपल्याला टाईमच नाही भेटत. जेवढं बघतो त्याच्यावर तर व्हिडिओ बनवायचा हा हक्क आहे, कारण जे तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतात तर ती प्रॉपर्टी झाली यूट्यूबची, तुमची प्रॉपर्टी नाही. कारण तुम्ही भरपूर पोट भरून, खिशे भरून, बँक भरून पैसे तुम्ही कमवत आहात. ती प्रॉपर्टी झाली यूट्यूबची. आणि खरोखर मी सांगते, जर ही प्रॉपर्टी यूट्यूबची झाली तर यूट्यूबने सगळ्यांना राईट्स दिले आहे की तुम्ही त्याच्यावर बोलू शकता. इंडियामध्ये आपण म्हणजे खाली पाडून नाही बोलू शकत कोणाला, पण जर चुकीचं आहे तर ते चुकीचंच आहे. ठीक आहे. तर कॅलिफोर्नियामधली आपली कॅलिफोर्निया मातोश्रीने काही टाईम अगोदर आपल्या घराच्या अवतीभोवती भिंती केल्या होत्या. तेच बघून तोमल मातोश्री जे आहेत त्यांना पण असं वाटलं की आपण पण मोठ्या मोठ्या भिंती लावायला पाहिजे. पण भिंती तर एकदम मोठी झाली. तो कोण आहे तो, त्याचं घरात म्हणजे तो एक जो टेररिस्ट होता त्याला मारून काढलं होतं, तर त्यांच्या घरच्या भिंती पण तेवढ्याच मोठ्या होत्या. अमेरिकाच्यांनी जाऊन त्याला हे केलं होतं ना, कुठला तो आहे तो टेररिस्ट, तसं त्याच्या पण एवढ्या मोठ्या भिंत्या होत्या. तसंच आपल्या ह्या काय म्हणतात तोमल मातोश्रीच्या भिंत्या पण एवढ्या मोठ्या मोठ्या. असं वाटतं की कुणी हिला जेलमध्ये बंद करून गेलं आहे. हे देवा, आता काय बोलायचं ह्या बाईला, मला समजत नाही. तिने केलं म्हणून हिने केलं. तिने असं केलं, तिने जाऊन घराच्या मागे भाजी बनवली, तिने जाऊन भाकऱ्या बनवल्या, तर दुसऱ्या 4 दिवसानंतर हिच्या घरी पण घराच्या बाहेर चपात्या, भाज्या आणि काय 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 चालूच असतं. तो विषय झाला. आता आजचा तोमल मातोश्रीचा एक व्हिडिओ आला मला समोर सकाळी. मला सकाळी व्हिडिओ नाही करता आला,
पण टोमल मातोश्रीचा एक व्हिडिओ आला की तिला तिच्या बसून बोलूया आपण. तर तिने ना एक स्टीलचा चॉपिंग बोर्ड आणला आहे, चॉपिंग बोर्ड. तर ह्या स्टीलचा चॉपिंग बोर्ड तिने ओपन केला आणि पुसला. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, आपण भारतात राहतो ना, तर कोरोनाच्या टाईमला ना सब्जी कुठली पण आणली ना ती धुवून आपण बाहेर सुकवायचो. आता कोरोना म्हटलं तर भीतीच वाटते, कारण कोरोनाच्या इंजेक्शन्समुळे मला माहिती आहे काय काय प्रॉब्लेम चालू आहे इंडियामध्ये. सगळे लोक घाबरून गेले आहेत, बरोबर आहे की नाही मित्रांनो. तर कोरोनाच्या टाईमला आपण जे भाजी आणायचो ना, काय झालं आहे डोळ्याखाली मला समजत नाही. कोरोनाच्या टाईमला आपण भाजी आणायचो तर मस्तपैकी धुवायचो. अरे असे व्हिडिओ पण बघितले आहे मी की जिथे चपाती करून एक बाई ते पण साबणाने धुते आणि खावते. म्हणजे ती घाबरते की तिच्या मुलाला काय प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे, म्हणजे एवढं कॉन्शियस असतात. म्हणजे ते त्यांनी कॉमेडी मध्ये केलेलं. पण आपले टोमल मातोश्री एवढे हुशार आहेत, लई हुशार आहेत, एवढे हुशार आहेत की त्यांचा जो लाकडाचा चॉपिंग बोर्ड होता ना तो खराब झाला होता म्हणे, काळा व्हायचा. त्यासाठी ना तुम्हाला माहिती आहे का तिने काय आणलं, स्टीलचा चॉपिंग बोर्ड आणला. चला स्टीलचा चॉपिंग बोर्ड करताना ती बोली मी याच्यात चपाती करते, तर ते करायच्या अगोदरच ती निसटला तिकडून जरा हल्ला. तर कोणाला न समजता एक चुटकी मी तिने सरकवला पुढे आणि नंतर बोलते माझ्या चपात्या पुष्कळ मोठ्या होतात बघा, म्हणून तिने चपात्या करून सुद्धा दाखवल्या त्याच्यावर. पण ते करायच्या अगोदर तिने काय केलं, चॉपिंग बोर्ड फक्त पुसून काढला, धुतला नाही. आता बघा कुठेही असू दे, मॉलमध्ये 100 लोक बघतात, 100 लोक हात लावतात, तर ती वस्तू घरी येताना तिथं धुवायला पाहिजे होती. सेलिब्रिटी आहे, एवढी मोठी सेलिब्रिटी, हा मुद्दा विसरली कसा, फक्त पुसलं म्हणे. त्याच्यानंतर हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर आहे ना दुसरा पॉईंट काय माहिती आहे का, तिने काय ती भाजी दाखवली होती, कांद्याच्या पातीची भाजी. ठीक आहे, तर कांद्याच्या पातीची भाजी करताना तिची मुलगी तिच्या बाजूलाच उभी होती आणि अक्षरशः माझ्या काय म्हणतात हाताचे केस अशी उभे राहिले, मी घाबरून गेली. जसं मी तिथे उभी आहे आणि माझा मुलगा तिथे बाजूला उभा आहे. त्या मुलीने हात अचानक मध्ये गाठला. ते तिने म्हटलं ते कांद्याचे पातीचं ते कांदा तिने साईडला ठेवताना त्या पोरीने हात ठेवला, तर मीच घाबरून गेली. चुकून हाताचं बोट आलं असतं. तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का? तुम्ही कुठे राहतात युरोप मातोश्री, तुम्हाला अक्कल आहे का की तुम्ही चणे विकून ते अक्कल घ्यायला जाणार आहात? मला समजत नाही. ते पोरगी बाजूला आहे, तुझा हात तिथे दिसतोय, तुम्ही कापतात बिंदास. त्या पोरीच्या बोटाला काय झालं असतं तर काय झालं असतं, तो प्रश्न झाला. दुसरा झाला. तिसरा प्रश्न, आपण आहे ना इंडियामध्ये कुठली पण भाजी आणतो ना तर पहिलं धुतो आणि नंतर म्हणजे कापतो. पण आपल्या टोमल मातोश्रीने भलतंच काहीतरी केलं आहे. काय केलं, भाजी आणली ती कापून कांदा साईडला ठेव म्हटलं पोरीला, पण नंतर ती पाती धुतलीच नाही, डायरेक्ट भाजी फोडणीला टाकली. ओ माय गॉड, एवढं हेल्थ कॉन्शियस असणारी बाई आज असं कसं करून विसरली की ती भाजी धुवायला. आता बोललेल की असं आहे तसं आहे आमच्याकडे. हो, तू भारतात राहणारी आहे ना, भारतात राहणारी एवढी बाई आहे ना तू, आता तिथे राहते, पण तुला अक्कल आहे का? ती भाजी धुवायला पाहिजे होती ना. त्याच्यात काय काय असतं, कधी कधी किडे असतात. तुम्हाला माहिती आहे का, पालकची भाजी असते ना, पालकची भाजी, त्या पालकच्या भाजीमध्ये पण एकदा गोगलगाय सापडले होते, माहिती आहे का? धडी मी तर सगळी भाजी आहे ना बघून असं ओपन करून, तिने तर ती कापली, अख्खा सोडवलाच नाही. त्याच्यामध्ये काय आहे, किडा आहे का काय आहे. जमिनीमध्ये चुकतो ना, इंडिया असो फॉरेन कंट्री असो, जमिनीला चुकतो ना ती भाजी, कांद्याची पात. आणि अशी चिरतात. काय तुमचं काय चाललंय समजत नाही. आले भट्टे म्हणतात आम्ही यूट्यूबर आणि तुम्हाला कोण काय बोलतो चला आम्ही ना भारतात पण येईल मी पाहिजे असेल तर तुमच्यावर कारवाई करायला. पहिलं तुमचं ते जे दाखवतात आहे ना चुकीचं ते बरोबर स्पष्ट करा. आणि ना ते कांदा बिंदा कापताना त्या पोरीला ना जर दूर बसवायला लावा, नाहीतर बोटबीट येईल आणि पळायला लागेल दवाखान्यामध्ये. अक्कल शून्य यूट्यूबर आहात तुम्ही. काय अक्कल शून्य, अक्कल काय ते म्हणतात, अक्कल विकून तुम्ही चणे खातात मला असं वाटतं. तर बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि काही चूक झाली असेल तर माफ करा. माझे व्हिडिओ येतील, दररोज येतील. ट्राय करत असते मी व्हिडिओ करायला, पण मला वेळच भेटत नाही आहे. मला कोणाचे व्हिडिओसुद्धा मला बघता येत नाही. आत्ता मी त्या इजा गॉसिपचा व्हिडिओ बघितला आणि नंतर मला म्हणजे पूर्ण बघितलेलं ऐकलेलं नाही आहे मी, कारण
पण जरा थकलेली आहे, थोडंफार ऐकलं मी आणि नंतर रात्री हळूच ऐकते. पण जर तुम्ही कोणाला असं बोलत असाल, काय म्हणजे कोणावर रोस्ट करत असाल, समोरची व्यक्ती रोस्ट जेव्हा कोण करतं, ती समोरची व्यक्ती काय चुकीचं करत असेल, बरोबर. मग त्या रोस्ट करणाऱ्या व्यक्तीचं तुम्ही चेहरा दाखवायचा, तिच्या चेहऱ्यावर बोलायचं, तुम्हाला कोणी हक्क दिला आहे? तुम्हाला कोणीच हक्क दिलेला नाही आहे. जर तिने व्हिडिओ केला असेल, तिने तिने पॉलिसी प्रकारे तिने सांगितल्या प्रकारे 1K झालेला तेव्हा तिनं चेहरा दाखवला होता. पण त्याच्यानंतर तिने तो प्रायव्हेट केला आणि प्रायव्हेट लाईफवर तुम्हाला कोणाला बोलायची म्हणजे हक्क नाही आहे. ती काळी आहे का, ती गोरी आहे का, ते नवरा कसा आहे, तुम्हाला का पाहिजे? आणि फंजिता मॅडम, तुमचा जो आहे ना तो फडफडतोय, त्याला पण जरा काबूमध्ये करा. तो पण नको ते असलेली कामं करतोय, ठीक आहे ना. की तुम्ही सांगितलं आहे हो फंजिता मॅडम त्याला, नाही ना? नाही, तुमचंच कामधंदे असतील. तुम्ही समोर दाखवतात ना, नॉटी ना मी चांगली आहे, ते डबल त्याचे चालू आहेत, आम्हाला माहिती आहे. यूट्यूबमध्ये असा जो फेमस होतो आणि त्याला हे असतं ना, हाईपवरती याच्यावर जातो जरा, तो कसा असतो ना आपल्याला माहिती आहे. आणि आम्ही सगळं बघितलं आहे बरं का. तुम्ही हुशार, मी हुशार, मी किती हुशार, मी किती हुशार दाखवतात ना, त्याच्या अर्ध्याच्या अर्धा आम्हाला कळलेलं आहे की तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही काय काय केलेलं आहे, कसे कसे तुम्ही चॅनल वाढवलेलं आहे, हे सगळं आम्हाला माहिती आहे. खोटेपणा दाखवूनच तुम्ही चॅनल वाढवलेलं आहे, बाकीचं काय नाही मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि टोमल मॅडम, जरा ते काय तुम्ही भाजी कापतात ना, जरा त्या पोरीला दूर बसवा. आणि एवढं काय, तुम्हाला तो कांदा घेऊन तुम्हाला ठेवता येत नाही का त्या किचनच्या कांद्याच्या भाजीमध्ये, काय म्हणतात ते स्टोर याच्यामध्ये, उलटंच त्या पोरीला तिथे उभं करायचं आणि दाखवायचं किती मी हुशार गो बाई, किती हुशार गो बाई. किती हुशार नाही, अक्कल बिकली ना तर 100 ग्रॅम चणे पण नाही भेटतील. तर चला मैत्रिणी, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. बाय बाय. माय गॉड, किस, बाय.